recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण रमजान ईद स्पेशल रेसिपीमध्ये पारंपरिक पदार्थ स्वादिष्ट शाही शीरखुर्मा कसा करायचा हे पाहणार आहोत आणि बदामाचे आरोग्यदायी गुणधर्म कोणकोणते आहेत हे जाणून घेणार आहोत आणि शाही शीरखुर्मा करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. आप सबको मेरी तरफ से ईद मुबारक. चला तर आपण आता बदामाचे आरोग्यदायी गुणधर्म कोणकोणते आहेत हे जाणून घेऊया. सुकामेवामधील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे बदाम. बदाम बहुगुणी आहे आणि या बदामाचे काही आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. बदामामध्ये फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॉपर, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन ई असते. बदामामध्ये अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज आहेत. उच्च रक्तदाब, मधुमेह यामध्ये रात्री पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी खाल्ल्याने फायदा होतो. दररोज बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्याचप्रमाणे स्मरणशक्ती वाढते. बदाम खाल्ल्याने बोन्स स्ट्रॉंग होतात आणि दातांचे आरोग्यही चांगले राहते. बदाम खाल्ल्याने कोलेस्टेरॉल कमी होते व पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. त्वचेच्या समस्या व केसांच्या समस्या यामध्ये देखील बदाम खाणे फायदेशीर ठरते. अशा बहुगुणकारी बदामाचा आपल्या आहारात जरूर समावेश करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. आपण आता शीरखुर्मा करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. या अगोदर आपण 65व्या एपिसोडमध्ये शेवयाची पौष्टिक खीर कशी करायची हे पाहिले आहे. शेवया मी घरी केलेल्या घेतल्या आहेत. तुमच्याकडे ज्या शेवया उपलब्ध असतील त्या घेतल्या तरी चालेल. बाजारात रेडीमेड शेवया देखील मिळतात. म्हैशीचे फुल क्रीमचे दूध घ्यायचे. प्रथम 2 ते 3 तास बदाम गरम पाण्यात भिजवून ठेवून त्याची साल काढायची. 4 ते 5 बदामाचे काप करायचे आणि 4 ते 5 बदाम दुधात भिजवून पेस्ट करण्यासाठी वापरायचे. तांदूळ, खसखस दुधात 2 तास भिजवून ठेवायची. केशर दुधात भिजवून ठेवायचे. मनुके सोडून बाकी सर्व ड्रायफ्रुट्स रात्री भिजवून ठेवले तरी चालेल. ड्रायफ्रुट्स रात्रभर भिजवून ठेवायचे. भिजवून ठेवणे जरुरी आहे कारण ड्रायफ्रुट्स उष्ण असतात आणि शरीरासाठी उष्ण असतात. शरीरात गरमी निर्माण होऊ नये म्हणून भिजवून ठेवायचे. गोड जसे आवडते त्या प्रमाणात साखर कमी जास्त घालायची. शेवया, ड्रायफ्रुट्स तुपात तळून किंवा परतून घ्यायचे. आवडत असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये शीरखुर्मा ठेवायचा आणि सर्व करायचा. शीरखुर्मा गरमही खायला टेस्टी आणि रुचकर लागतो. चला तर आपण आता साहित्य पाहूया. अर्धा लिटर म्हणजेच 500 ml म्हैशीचे फुल क्रीमचे दूध. या मेजरमेंटच्या कपानं अर्धा कप शेवया, 4 टेबलस्पून साखर, दुधात भिजवून ठेवलेले तांदूळ, दुधात भिजवलेली खसखस, दुधात भिजवलेले बदाम, तांदूळ, खसखस आणि दुधात भिजवलेले बदाम यांची पेस्ट करून घातल्यामुळे शीरखुर्मा दाटसर होतो आणि टेस्टी आणि रुचकर देखील लागतो. आपल्याला दूध जास्त आटवावे लागत नाही. दुधात भिजवून ठेवलेले केशर, 2 टेबलस्पून साजूक तूप, 1 टीस्पून वेलची पूड, 5 ते 6 खजूर याचे काप करून घेतले आहेत. 4 ते 5 बदामाचे काप केले आहेत. 7 ते 8 पिस्ता, 8 ते 10 मनुके, 1 टेबलस्पून चारोळी, 7 ते 8 काजू याचे काप करून घेतले आहेत. पाव टीस्पून जायफळ पूड.
आता आपण पॅनमध्ये दूध उकळायला ठेवूया. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवूया आणि या पद्धतीनं असं हलवत राहूया, म्हणजे दूध तळाला लागणार नाही आणि उतू देखील जाणार नाही. आणि दूध थोडं आटेपर्यंत आपण इकडे दुसऱ्या पॅनमध्ये तूप गरम करायला ठेवूया. 2 टेबलस्पून तूप घालूया. आणि यामध्ये ड्रायफ्रुट्स आपण एक एक करून गुलाबीसर रंगावर परतून घेऊया. आणि शेवया देखील गुलाबीसर रंगावर तुपात परतून घेऊया. गॅसची फ्लेम मंदच ठेवूया. शेवया तुपात परतून झाल्या आणि ड्रायफ्रुट्स देखील तुपात तळून झाले. आपण आता बदाम, तांदूळ, खसखस यांची मिक्सरवरती मऊ पेस्ट करून घेऊया. बदाम, खसखस, तांदूळ यांची पेस्ट करून झाली आणि दूध देखील थोडे आटले आहे. आता यामध्ये तांदळाची पेस्ट वगैरे घालूया दुधात. असं हलवत राहायचं. यामध्ये साखर घालूया. यामध्ये आता ड्रायफ्रुट्स आणि शेवया घालूया. हे सर्व मिक्स करूया आणि याला शेवया शिजेपर्यंत शिजवूया. मधून मधून असं ढवळत राहूया, म्हणजे तळाला लागणार नाही. शेवया, तांदूळ, बदामाची पेस्ट वगैरे शिजली. यामध्ये आपण आता केशराचं दूध घालूया. वेलची पूड असं एकसारखं हलवत राहायचं. जायफळ पूड आणि व्यवस्थित मिक्स करूया आणि याला आणखीन एक उकळी आणूया. गॅसची फ्लेम मीडियम टू स्लो ठेवायची आहे. एक उकळी आली. आपण आता गॅस बंद करूया. आहा, क्रीमी क्रीमी शाही शिरखुर्मा तयार. मस्तच. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने शाही शिरखुर्मा तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्थ रहा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.